समाज प्रबोधनासाठी आपले जीवन समर्पित केले. इंग्रजी ही सर्व जगात बोलली जाणारी आंतरराष्ट्रीय भाषा आहे. तिचा पाया मजबूत करण्यासाठी इंग्रजी शब्दार्थांचा साठा असणे महत्त्वाचे असते. म्हणूनच आजचे इंग्रजी शब्द घेऊन येत आहे सानिका. कस्टमर कस्टमर म्हणजे ग्राहक. हेरिटेज हेरिटेज म्हणजे वारसा. डिसिजन म्हणजे निर्णय. रिसर्च रिसर्च म्हणजे संशोधन. लेबर लेबर म्हणजे शेतात. जिजा वंदना शुरू करेंगे. शुरू कर. जिजा माऊली गे तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त जाई. जिजा माऊली गे तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त जाई. भयातून मुक्ती मिळाली जनांना, कुणाली कुणाला कुणाचीच नाही. जिजा माऊली घे तुला वंदनाई. नसे दुःख कोणा नसे दिव्य कोणा, मुलांना मुलांना नसे दैन्य काही. जिजा माऊली घे तुला वंदनाई. जशी पार्वतीची प्रिया शंकरास, तशी पेरिकाने शहाजीस तुही. जिजा माऊली घे तुला वंदनाई. जसा संविधानी परिपूर्व काही, शिवाजी जनांच्या तसे चित्त देई. जिजा माऊली घे तुला वंदनाई. तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाही म्हणे ही प्रवाही. जिजा माऊली घे तुला वंदनाई. तुला वंदितांना सुखी अंग अंग, खरा धर्म आता शिवाचाच पायी. जिजा माऊली घे तुला वंदनाई. जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरुआत का काम प्रभु. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरुआत का काम प्रभु. शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम. हाँ विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम. तुम्हीं से है आगाज तुम्हीं से शाम प्रभु, करते हैं हम शुरुआत का काम प्रभु. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरुआत का काम प्रभु. गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम, इतना बने महान गगन को छूले हम. हाँ इतना बने महान गगन को छूले हम. तुम्हीं से है सुबह तुम्हीं से शाम प्रभु, करते हैं हम शुरुआत का काम प्रभु. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरुआत का. काही वाक्य असतात, त्यात काही मोजके शब्द असतात, पण तेच शब्द आपल्याला काही शिकवत देतात. असेच म्हणजे वाक्य म्हणी. म्हणून अशीच म्हणी घेऊन येत आहेत गंगासागर गुरु. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. अर्थ एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोभ बाळगू नये. झाकली मूठ 1.25 लाखाची. अर्थ मौन बाळून अब्रू राखणे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. अर्थ मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. हजीर तो वजीर. अर्थ जो वेळेवर हजीर राहील त्याला संधीचा फायदा होईल. कोळसा उगवावा तेवढा काळात. अर्थ वाईट व्यक्तीचा अनुभव कायम वाईट असतो. आजचे वेळ धातू शब्दात बोलत आहे मनीषा. खात्री शंका मित्र शत्रू जमा कर पुष्कळ कमी अल्पायुषी दीर्घायुषी आस्था अनास्था सुबोध दुर्बोध आदर अनादर शांत अशांत सुरुवात शेवट.
प्रार्थना, समीक्षा, शीतल, संतोषी, साधना. ओ सर्द के मैं सावा, मेरी दिल जानिया, मैं शीश झुकावा, मेरी दिल जानिया, तेरे नाम जो कर जावा कम है वो. तू सारे जहां से प्यारी, मेरे भारत की बेटी, तू सारे जहां से भारी, मेरे भारत की बेटी, दिल जान निशान हमारी, मेरे भारत की बेटी, जीती रहो जीतती रहो जीती रहो. तेरे नैनों से टपके हर आंसू है अपना, जो तेरे होठों पे तेरे वो गीत अब अपना, वो गिना तान के तू चल दे उठा है सर अपना, जा जी ले अपनी जिंदगी सर पर हाथ है अपना, तेरा जो भी है सपना अब जिम्मा है अपना, सपने सच करने की तेरी बारी, तू सारे जहां से प्यारी, मेरे भारत की बेटी, दिल जान है जान हमारी, मेरे भारत की बेटी, तू सारे जहां पे भारी, मेरे भारत की बेटी, जान हमारी, मेरे भारत की बेटी, जीती रहो जीतती रहो. पुढचा ठेस मागचा शाणा ही म्हण आपण नेहमीच ऐकतो. दुसऱ्याचे अनुभव आपल्याला खूप काही शिकवतात आणि बोध देतात. आपले अनुभव समृद्ध करण्यासाठी उपयोगी ठरतात. त्या बोधकथा अशीच एक बोधकथा घेऊन येत आहे प्रियंका वाघमारे. आजच्या बोधकथेचे नाव महान ज्योतिषी. एक महान ज्योतिषी होते महानच ते म्हणजे स्वतःला महान समजत होते. त्यांचा असा दावा होता की ते ग्रह नक्षत्र पाहून स्वतःचं भविष्य सांगतात, जे तंतोतंत खरे ठरते. ज्योतिषी हात चेहरा न पाहता सरळच ग्रह नक्षत्र बघतोय म्हणजे लोकात थोडं कुतूहल निर्माण होणारच. आणि हो, ग्रह नक्षत्र पाहण्यासाठी रात्रीची वाट पाहावी लागते, कारण दिवसा फक्त हस्तरेषा व चेहरा पाहिला जाऊ शकतो. असो, ग्रह नक्षत्रावरून भविष्य सांगणारे ज्योतिषी एकदा अधिक अभ्यासासाठी घराबाहेर पडले. त्यांची नजर अर्थातच आकाशाकडे होती. पाय जमिनीवर चालत होते तर डोळे ग्रह नक्षत्र तेथे असा त्यांचा शोध चालू होता. अंधार असल्याने त्यांच्या पायांना बहुधा विहीर दिसली नसावी, म्हणजेच ते ग्रह नक्षत्राची उजळणी करीत असे. विहिरीत जाऊन कोसळले. रात्र बरीच झाली होती. रस्ते सामसूम होते. ज्योतिषी महाराज विहिरीतून ओरडू लागले. ऐकणारे कोणीच नव्हते. ज्योतिषी महाराजांना रात्र विहिरीतच काढावी लागली. रातकिडे आणि डासांनी त्यांना हैराण करून सोडले. मच्छर जागोजागी चावल्याने साऱ्या अंगाची आग होत होती. ज्योतिषी महाराज मारून मारून किती मच्छर मारणार. हो, सकाळ झाली. एक म्हातारी प्रात विधीसाठी घराबाहेर पडली. आजकाल तिला विहिरीतून मनुष्याचा आवाज ऐकू आला. ती विहिरीजवळ गेली आणि तिने आत वाकून पाहिले तर ज्योतिषी महाराज तिला दिसले. तिने गावातील लोकांना बोलावून त्या महाराजांना बाहेर काढले. ज्योतिषी वृद्ध महिलेचे आभार मानले. त्याने आपल्या जवळचे विजिटिंग कार्ड वृद्धेस सोपविताना म्हटले, मी ज्योतिषी आहे. दूरवरचे लोक माझ्याकडे भविष्य पाहण्यासाठी येतात. इतकेच नव्हे तर मी नवीन ज्योतिषी नाही तर ज्योतिषी शास्त्राचे शिक्षण देतो. आपण आला तर मी आपले ज्योतिषे फुकट पाहीन. म्हातारी म्हणाली, बेटा, तू सर्वांचे भविष्य पाहतोस, पण तुझे भविष्य पाहण्यास तू विसरलास असे वाटते, कारण तू जर स्वतःचे भविष्य पाहून बाहेर पडला असता तू विहिरीत पडला नसता. बोध, लोक कसे वागतात हे पाहण्यापेक्षा आपण कसे वागतो हे पाहतो. आजचे भक्तिगीत जगन्नाथ भोजने, विष्णू भोजने, कृष्णा कदम, विवेकानंद अडसुळे, कुणाल दुधमल, अविनाश भोजने. कुठे घात, कुठे अपघात, कुठे काय घडले या जगात जाणून घेऊया आजच्या बातम्या. श्वेता जोगदंड. बातमी. आजची बातमीपत्र. स्थळ मुंबई. दिनांक 30 डिसेंबर 2025. शीर्षक 24 नगर परिषदासाठी मतदान प्रक्रिया सुरू करणे, मतदानाचा उत्साह वाढणे. मुंबई. राज्यात आज 20 डिसेंबर 24 नगर परिषदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत सुरुवात झाली असून मतदारांची मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली आहे. निवडणूक आयोगाचे दिलेले निर्देशानुसार मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार थांबवण्यात आला होता. मतदानामध्ये उत्साह असून अनेक ठिकाणी सकाळपासूनच रांगा लागल्याचे चित्र घडून आले आहे. स्थळ उसरोली. दिनांक 20 डिसेंबर 2025. लोकप्रतिकार चित्रकला शिबिरांचा उत्साह समारोप. उसरोली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आयोजित
10 दिवसाच्या लोकप्रतिभा चित्रकला शिबिरांचा समारोप आज 30 डिसेंबर रोजी झाला. शिबिराच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध चित्रकार अविनाश शिवतरे यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना बाब मिळावा या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. आजचे इंग्रजी वाक्य कोमल आरसुळे. एज्युकेशन इज द मिरर ऑफ सोसायटी. शिक्षण हा समाजाचा आरसा आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे. हेल्दी इज वेल्दी. आरोग्य ही संपत्ती आहे. एव्हरी लाईट हॅज इट्स शॅडो. दिव्याखाली अंधार. अ फ्रेंड इज इन नीड इज अ फ्रेंड इन डेड. गरजेला हात देतो तोच खरा मित्र. वाक्य प्रचार वैशाली दुधमल. घाम जिरवणे, कष्ट करणे. शेतकरी शेतात घाम जिरवतो. सुगावा लागणे, तपास लागणे. पोलिसांना चोरांचा सुगावा लागणे. धूम ठोकणे, पळून जाणे. समोर पोलीस पाहतात चोरांनी धूम ठोकली. आभाळ कोसळणे, खूप मोठे संकट येणे. महापुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले. आहुती देणे, बलिदान देणे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शूर क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पूजा कराळे. आय विल कीप ट्राईंग. मी प्रयत्न करीत राहीन. आय इनकरेज यू. मी तुला प्रोत्साहन करते. दिस इज व्हेरी गुड. हे खूप चांगले आहे. वेन नीड टाइम. आपल्याला वेळ पाहिजे. आय विल गेट टू वर्क नाऊ. मी आता कामाला लागते. गीत अंकिता शिवपार्वती, दिव्या शिवकन्या, वैष्णवी, दुर्गा, अक्षरा. पुढे वाट जरी वळणाची बळे उदे हिमतीला. झुंजार होऊ दे गगनाला. दाऊनी कपाळी माती झेप छतीच्या पाठी. हुंकार बराडीसाठी पेटू दे मनाच्या वाटी. मान म्हणजे अभिमान मनाची शान खुल्या अस्मानी. हा रंग चढू दे, मैलिंग चढू दे. वस्तू दे भाई तेज नवे जरखू दे. उन्ही बांधायची रे सोबतीला. मातीचा गंध जरा सागे सोबतीला. घामाच्या थेंबामधली अंकुर उगवून यावा. अंगावर नव्या जमण्याचा रुजवात बनून जावा. धनुष्य घे पेलून सामर्थ्य लावपणाला. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे. सूर्य नवा बाई तेज नवे जळकू दे. आजचे इंग्रजी समानार्थी शब्द घेऊन येत आहे दुर्गा हिस्से. शेकी, अनस्टेडी, वेल्ड अप, रोज टू द सरफेस, फॉस्फरेट, फ्युचर बेनिफिट, मल्डर, मन द साऊथ क्वाइटस, फ्रॅक्चर, रबर, वेट, शार्पर. मनीषा डोके. अभिनेता, नट, अपराध, गुन्हा, आज्ञा, आदेश, अंबर, आभाळ, अंत, शेवट, आश्चर्य, नवल, कष्ट, श्रम, शाळा, विद्यालय, आयुष्य, जीवन, चंद्र, शशी, मूग, तोंड, सूर्य, रवी, गोड, मधुर, वारा, पवन. कोडे, नंदिनी आरसुळे. आजचे विज्ञान कोडे. रस्ता आहे पण वाहने नाहीत. घरे आहेत पण माणसे नाहीत. ओळखा पाहून कोण. 4 बोटे आणि 1 अंगठा तरीही माझ्या नसामध्ये रक्त नाही. सर्वजण बेजार म्हणतात मला तरीही नेहमी उपयोगी मी राहील. सांगा पाहून कोण. बरोबर आहे. आतमध्ये कोणता मराठी शब्द आहे जो उलटा आणि सुलटा दोन्ही प्रकारे वाचला तरी तसेच राहतो. नाही नाही. खडक फोडला चांदी चमकली. चांदीच्या विहिरीत मिळेल पाणी. आम्ही म्हणतो देवाची करणी. ओळखा पाहुणी कोण. जोग, प्रतिज्ञा कराळे. गुरुजी, रमेश मध्ये काय पिकत सांग बघू. रमेश, माहित नाही सर. गुरुजी, अरे तू चहा पितोस ना, तो कुठून येतो. रमेश, किराणा दुकानावरून. बायको, चहा बनवू का. नवरा, ठीक आहे.
पुदिना घालू का? नवरा: हा ठीक आहे. बायको: तुळशी आरोग्यासाठी चांगली असते. नवरा: एक काम कर, मोहरी आणि जिरे घालून त्याला फोडणी पण दे. श्वेता भोसले. शिक्षक: चिंटू, तू का शाळेत का आला नाही? चिंटू: सर, काल मी स्वप्नात अमेरिकेला गेलो होतो. शिक्षक: ठीक आहे चिंटू, तू का ठीक आहे चिंटू, तू का नाही आलास? चिंटू: सर, मी चिंटूला एअरपोर्टला सोडायला गेलो होतो. बस: अरे, लग्न आहे म्हणून सांगितलं होतंस. मोठी सुट्टी दिली होती. निदान फोटो तरी दाखव तुम्हा दोघांचा. धंद्या: सर, तुळशीच्या लग्नाला गेलो होतो. नवीन नवरी: सासूबाई, आशीर्वाद द्या. सासूबाई नवरीला: तू मला आपली आईच मान. तू माझ्या पोरीसारखीच आहेस. नवरी: बरं आहे. सासरेबा: बाई, तू पण मला आपले वडीलच मानत जाय. नवरी: बरं बाबा. त्याच तिचा नवरा आल्यावर तेव्हाची: या ना भाऊ, पाय पडू दे. दररोज आपण जर प्रश्न सोडवले की आपल्या ज्ञानात भर पडते. म्हणून आज असेच आपल्या ज्ञानात भर घालणारे प्रश्न म्हणजेच आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे नेहा कदम. प्रश्न पहिला. महाराष्ट्रात हळद संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रात हळद संशोधन केंद्र कोठे काय सर आहे? वाढलं की नाही? उत्तर: दिग्रज. उत्तर: दिग्रज. सांगली. दिग्रज, सांगली. प्रश्न दुसरा. कस्तुरबा गांधी यांचे प्रचलित नाव कोणते? कस्तुरबा गांधी यांचे प्रचलित नाव कोणते? उत्तर: बा. प्रश्न तिसरा. डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? उत्तर: दापोली, रत्नागिरी. प्रश्न चौथा. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण? भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण? उत्तर: सॅम पित्रोदा. प्रश्न पाचवा.
सर्वात मोठी आदिवासी जमात भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती? भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती? उत्तर भिल्ल. भिल्ल. जाता जाता एवढेच म्हणून जाते की फुला फळांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे, गावात एक वेळेस देऊळ नसेल तर चालेल पण एक आदर्श शाळा पाहिजे. धन्यवाद.